यावर्षी आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी म्हणजे 2 दिवस ही तिथी सूर्योदयाला असल्यानं यावर्षीचे नवरात्र 10 दिवसांचे झाले आहे. या दिवसात शेतात तयार झालेले धान्य हे घरात येत असते. म्हणून शरद ऋतूला वैभवशाली समृद्ध ऋतू असं समजण्यात येतं. या आदिशक्तीची पूजा आपण 9 दिवस का करतो? 9 ही ब्रह्मसंख्या आहे. बी जमिनीत पेरलं की 9 दिवसांनी अंकुरतं. 9 महिने 9 दिवसांनी मूळ जन्माला येतं. दुर्गा देवीनं दुष्ट राक्षसांचा नाश केला. आपल्यामध्ये आळस, अनिती, अस्वच्छता, अज्ञान इत्यादी राक्षस दडलेले असतात. त्यांचा नाश आपण उद्योगीपणा, नीतिमत्ता, स्वच्छता आणि ज्ञानी बनून करायचा असतो. आजी, आई, बहीण, कन्या, सून यांच्या रूपात देवी आपल्या घरात वावरत असते. हेच घरातील खरे वैभव असते. आर्थिक व्यवहार हाताळणारी श्री महालक्ष्मी असते. पुढच्या पिढ्यांवर सुसंस्कार करणारी ही महाश्री सरस्वती असते. वाईट दुष्ट वृत्तींचा नाश करणारी ही श्री महाकाली असते. तिच्या प्रगतीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. या आधुनिक काळात 365 दिवस 24 तास घरात वावरणाऱ्या या ग्रहदेवतेला प्रार्थना करताना नम्रपणे म्हणावे वाटते, या देवी सर्व भूतेषु ग्रहदेवता रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः.